नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे कारण सचिनने जे काही पुरावे कोर्टात सादर केले त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय. पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. सायली रुसलेली असते पूर्ण आजीवर. आजी सांगतात, अगं सायली, माझी जपमा निखळली, तेवढी ओवून देशील का? तर सायली सांगते, असं का करताय पूर्ण आजी? पूर्ण आजी तिला विचारतात, अगं मी काय केलंय? तेव्हा सायली म्हणते, एवढ्यासाठी इथे आलात? मला बोलवायचं ना, मी तिथेच होऊन दिली असते. पूर्ण आजींना लक्षात येतं सायलीला अजून काहीतरी बोलायचं आहे. तुला एवढंच बोलायचं होतं? सायली सांगते, तुम्ही गोळ्या घेतल्या? पूर्ण आजी हो म्हणतात तर ती अजूनच रुसते. का घेतल्या तुम्ही गोळ्या? तेव्हा प्रतिमाताई विचारतात, अगं सायली असं का म्हणते? तर सायली प्रतिमातांना सांगते, जेव्हा पूर्ण आजी मला तन्वी समजत होत्या, माझ्या हातूनच गोळ्या घ्यायच्या. आता सायलीच्या हातून त्यांना गोळ्या नाही घ्यायच्या ना? पूर्ण आजी सांगतात, अगो बाई, म्हणजे माझी नाचून रागवली तर माझ्यावर? असं काही नाही बाळा, तू कामात होती ना म्हणून मी घेतल्या. तेव्हा सायली सांगते, तुमचं आणि तन्वीचं नातं जसं होतं ना, मला तसं तुमचं आणि माझं नातं हवं. गेल्या काही दिवसात आपल्यामध्ये जे नातं झालं होतं ते तुम्ही बदलू तर देणार नाही ना पूर्ण आजी? आजी पण सांगतात, मी तुला जरी सायली म्हणत असली तरी आपलं नातं तन्वी आणि पूर्ण आजीसारखंच असणार. मग तर झालं. सायली पण खुश होते. तर पूर्ण आजी त्यांच्या रूममध्ये निघून जातात. प्रतिमा त्या सायलीला विचारतात, तुला पूर्ण आई आता तन्वी म्हणत नाही, तुला आवडत नाही का? सायली पण सांगते, पूर्ण आजी आणि तन्वीमध्ये जे नातं होतं ते सायली आणि पूर्ण आजीमध्ये का नाही होऊ शकत? कारण मला पण हेवा वाटतो तन्वी आणि पूर्ण आजीच्या नात्याचा. प्रतिमाताई म्हणतात, हो, तन्वी आणि पूर्ण आईचं नातं खूप वेगळं होतं. कोणालाही हेवा वाटेल त्यांच्या नात्याचा. पण तू पण आमची तन्वीच आहे ना? सायलीला पण ऐकून छान वाटतं. तर विमल सरबत घेऊन आलेली असते, दोघींना सरबत देते. तर सगळे कोर्टात आलेले असतात आणि कोर्टाची कारवाई सुरू होते. तेव्हा अर्जुन सांगतो, सचिन दीक्षित याचं लग्न झालेलं असताना सुद्धा परस्त्रीबरोबर त्याने संबंध ठेवले आणि त्याच्या बायकोला फसवत आलाय. त्याचे काही पुरावे सादर करतो. जेव्हा अस्मिताने पहिल्यांदा त्याला साक्षीबरोबर बघितलं, नंतर सायलीने कॅफेमध्ये सचिन आणि साक्षी दोघांना बरोबर बघितल्याचं पण सांगतो. त्यानंतर सर्वात आधी विटनेस बॉक्समध्ये प्रताप काकांना बोलवतो. अर्जुन विचारतो, सचिन दीक्षितबद्दल तुम्ही काय सांगणार? प्रताप काका सांगतो, माझी मुलगी अस्मिता, हिला सचिनने खूप चुकीची वागणूक दिली आहे आणि साक्षी शिकरेबरोबर त्याचं अफेअर आहे हे त्यांनी स्वतः कबूल केले. आणि हे जेव्हा माझ्या मुलीला कळलं त्या गोष्टीचा तिला खूप मनस्ताप झाला होता. त्यानंतर ते खाली बसतात. अर्जुन सायलीला बोलवतो विटनेस बॉक्समध्ये, मिसेस सायली सुभेदार, तुम्हाला सचिन दीक्षित आणि अस्मिता दीक्षित यांच्या नात्याबद्दल काय माहिती? तेव्हा सायली सांगते, कुठल्याही नवऱ्याने आपल्या बायकोशी असं वागू नये, असे वागले सचिन दीक्षित अस्मिताशी. अस्मिताला माहीत असून सुद्धा ती ही गोष्ट नाकारत राहिली की सचिनचं बाहेर अफेअर आहे. पण काही वेळेनंतर सचिनने स्वतःच कबूल केलं की त्याचं साक्षी शिकरेबरोबर अफेअर आहे म्हणून. त्यानंतर सायली बसते आणि अस्मिताला बोलवतो अर्जुन, मिसेस अस्मिता दीक्षित, तुम्हाला साक्षी शिकरेबद्दल माहिती होतं का? अस्मिता सांगते, 1-2 वेळा मी त्याला मुलीबरोबर बघितलं होतं, पण मला शंका आली तरी पण मी शांत राहिली. त्यानंतर माझे पैसे मी सचिनला वापरायला दिले. त्यानंतर सुद्धा लक्षात आलं की सचिनचं त्या मुलीशी अफेअर आहेच. आणि त्यानंतर कळलं की ती मुलगी कोण आहे. मी प्रेग्नेंट असताना सुद्धा सचिन माझ्याबरोबर नव्हता आणि माझं बाळ झाल्यानंतर सुद्धा त्याला आमच्या दोघांशी काही घेणं देणं नाही. असा नवरा असण्यापेक्षा नसलेला बरा. युअर ऑनर, सचिनपासून मला लवकरात लवकर डिवोर्स हवा आहे. त्यानंतर अर्जुन खाली बसतो आणि सचिनचे वकील बोलणार तितक्यात सचिनच उभा राहतो आणि तो बोलायला सुरुवात करतो. जज साहेब पण त्याला परमिशन देतात. युअर ऑनर, काही चुका घडल्या माझ्या हातून. जेव्हा कॅनडात होतो तेव्हा माझी बायको माझ्यासोबत नव्हती. तिकडून आल्यानंतर मी तिला सांगितलं की माझ्या घरी राहूया तिच्या सासू सासऱ्यांसोबत, पण तिला पसंत नव्हतं. पण तिला तिच्या माहेरी राहणं जास्त पसंत होतं, तिच्या आई वडिलांसोबत. त्यामुळे मी पूर्णपणे एकटा पडलो. त्यानंतर माझी एका मुलीशी मैत्री झाली. परत माझ्या लक्षात आलं की माझी बायको कशी जरी असली पण माझं काहीतरी कर्तव्य आहे. मी माझं अफेअर तिथेच बंद केलं. जोपर्यंत माझ्याकडे जॉब होता, मी कॅनडात होतो, भरपूर पैसे होते, तोपर्यंत हिच्या घरच्यांना माझ्याशी काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण जेव्हा माझा जॉब गेला, माझे पैसे संपले, तेव्हा हिच्या घरच्यांनी हिला भडकवायला सुरुवात केली. माझी लायकीच नाही हिच्याबरोबर राहण्याची. मी सगळ्यांकडे विनवणी करून माफी मागितली, पण तरी त्यांनी अस्मिताला भडकवलंच. तर अर्जुन ऑब्जेक्शन घेतो
सचिनने साक्षीसोबतचं अफेअर अजून संपवलेलं नाही आहे, खोटं बोलतोय हा. सचिन म्हणतो, अरे अर्जुन, माझं बोलणं तर पूर्ण होऊ दे. तर जस्ट आहे पण अर्जुनला बसायला लावतो. सचिन परत बोलायला लागतो, अस्मिताने माझ्यावर सूड उगवण्यासाठी तिने स्वतः एक एक्स्ट्रा मॅरिकल अफेअर केलं सर. कोण सगळ्यांनाच धक्का बसतो आणि तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून ती चार चौघात त्याला भाऊ मानते. तो मुलगा म्हणजे चैतन्य गडकरी. अर्जुन ऑब्जेक्शन घेतो तेव्हा सचिन सांगतो, याबद्दलचे पुरावे आहेत माझ्याकडे. तुम्ही एक व्हिडिओ बघा. कॅफेमध्ये अस्मिता आणि चैतन्य बसलेल्याचा व्हिडिओ दाखवतो. त्यानंतर अर्जुन प्रताप काकांना परत विटनेस बॉक्समध्ये बोलवतो. ते सांगतात, चैतन्य गडकरी हा माझ्या मुलाचा मित्र आणि तो लहान असताना आमच्या घरी यायचा. तेव्हापासून अस्मिता त्याला भाऊ मानत आली. त्यांचं फक्त बहीण भावाचं नातं आहे मिलॉर्ड. त्यानंतर सायलीला बोलवतो. अर्जुन विचारतो, चैतन्य गडकरींना तुम्ही ओळखता का? तेव्हा सायली सांगते, हो, ते माझे धीर आहेत, माझ्या मिस्टरांचे मित्र. हे अगदी घरातल्यासारखेच आहे. चैतन्य गडकरी आणि अस्मिता यांचं अगदी पवित्र नातं आहे, बहीण भावाचं. तर सचिन म्हणतो, यांची साक्ष का मानताय जज साहेब तुम्ही? या दोघांचीच फूस आहे अस्मिताला. तासनतास अस्मिता आणि चैतन्य दोघंही बेडरूममध्ये असतात. सगळ्यांना तर खूप धक्का बसतो, किती खालच्या थराला जाऊन बोलणार. तेव्हा सचिन म्हणतो, म्हणूनच मी यांच्या घरी जा विचारायला गेलो होतो. त्याबद्दलचा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. तर अस्मिताही बोलली होती, मला तुझ्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही ठेवायचा. परत सायली बोलली होती, याच्याकडनं इतकी पोडगी घेणं की बाळाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडता कामा नाही. सगळ्यांनाच प्रश्न पडतो, हा व्हिडिओ यांनी कधी काढला असेल. तेव्हा सचिन म्हणतो, या सगळ्यांना माझ्याकडनं फक्त पैसा लुबाडायचा होता, म्हणून यांनी अस्मिताला फूस लावली. त्यांच्यामुळे माझी अस्मितासुद्धा माझ्या आईबाबांबरोबर कधी राहिली नाही, त्यांची सेवासुद्धा केली नाही. अस्मिताची पण राहायची इच्छा होती माझ्या आईबाबांकडे, पण तिच्या आईबाबांनी कधी राहूच दिलं नाही तिला. याच्याबद्दल पण पुरावे आहेत माझ्याकडे. पुरावे सादर करतो तेव्हा जज साहेब सांगतात, पुरावे पाहता असं लक्षात येतं की चुकी दोन्ही बाजूनी झालेली आहे आणि अस्मिता दीक्षित यांच्या घरचे जर त्यांना भडकवत असतील त्याबद्दल कसून चौकशी केली जावी. तर अर्जुनला उलट तपासणीबद्दल विचारतात, सचिन दीक्षितची उलट तपासणी घ्यायची का? तेव्हा अर्जुन नाही म्हणतो. तर सचिनचे वकील अस्मिताची उलट तपासणी घेतात. तुम्ही चैतन्य गडकरींबरोबर कॅफेत गेला होतात? अस्मिता हो म्हणते. कारण? तर वकील सांगतात, तुम्हाला कारण विचारलेलं नाही आहे, तिला पुढे काही बोलूच देत नाही. तुम्ही चैतन्य गडकरींबरोबर मैत्री टिकवण्यासाठी सचिन दीक्षितांकडे दुर्लक्ष करत होतात? तेव्हा अस्मिता सांगते, अजिबात नाही युअर ऑनर. सचिन दीक्षित यांनी जे काही पुरावे कोर्टात सादर केले ते खरे आहेत. त्यावरून असंच सिद्ध होतं, चैतन्य गडकरी आणि अस्मिता दीक्षित या दोघांमध्ये अनैतिक संबंध आहेत. त्यांच्या घरच्यांनी भडकवल्यामुळे सचिन दीक्षितांकडे डिवोर्सची मागणी करतायत आणि पोडगीसुद्धा मागितली. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की प्रियाने तिचा हात कापून घेतलेला असतो. त्या कॉन्स्टेबल म्हणतात, हिच्या पण घरी आता फोन करून कळवावं लागेल, हिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तर प्रिया तशा अवस्थेत सुद्धा हसत असते, पण तिच्या मनासारखं झालं ना. अर्जुन खूप चिडलेला असतो, मला आधीच कळायला पाहिजे होतं, सचिन इतका खालच्या लेवलला जाऊन बोलेल. सायली सांगत असते, याचा अर्थ असा होत नाही की तो केस जिंकलाय. एवढ्यात कल्पना काकूंना कोणाचा तरी फोन येतो आणि त्यांना खूप मोठा धक्का बसतो. आता उद्याच्या भागात कळेल नेमका फोन कोणाचा आला. तेव्हा तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.